नमस्कार, कशी आहात सगळे? मी तुमची लाडकी प्राजक्ता अँड वेलकम बॅक टू माय चॅनल बटरफ्लाय एंटरटेनमेंट. तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे माझ्या आयुष्यातली ती पहिली भीती. मी साधारण 5वीत होती आणि त्याआधीसुद्धा म्हणजे मला डान्स हा लहानपणापासून आवडणारा हॉबी आहे. तर शाळेचे जे ॲन्युअल फंक्शन्स असायचे त्यात मी नेहमी पार्टिसिपेट असायची. पण ते कसं शाळेचं ॲन्युअल म्हटलं की तिथे लाईक 10-15 स्टुडंटना एकदाच घेतात आणि ग्रुप डान्स असतो. बट सोलो डान्सची सुरुवात माझी मी 5th स्टँडर्डला असताना झाली होती, जेव्हा आमच्याकडे एक फंक्शन होता आणि आईने मला त्यात खूप सपोर्ट केला. ती म्हणाली की नाही हे तुला करायचंच आहे हा डान्स. आणि ती लावणी होती, मराठी लावणी. मी घरी प्रिपेअर केलं आणि जेव्हा मी स्टेजवर गेली तेव्हा त्या क्षणी तो माझे फर्स्ट परफॉर्मन्स होता स्टेजवरचा, की मी ती स्टेजवर गेली आणि मोठा स्टेज होता बऱ्यापैकी, खूप सारे लाईट्स होते, लाईक हॅलोजन्स होते आणि पुढे खूप पब्लिक बसलं होतं. तर लाईक जेव्हा आपण स्टेजवर जातो ते एक स्टेज फिअर असतो, तो मला त्या क्षणी वाटला. आणि माझे सगळे स्टेप्स पाठ होते की मला काय करायचं. एकदा की गाणं वाजलं की त्यानंतरच्या सगळ्या स्टेप्स मला पाठ होत्या. मी लावणी इज लाईक पदर असं आपण घेतो आणि ती टर्न झाली मी, आणि जेव्हा पदर ओपन केला तेव्हा समोर इतकं सगळं पब्लिक बसलेलं बघून तेव्हा क्षणी मला भीती वाटली. पण मी घाबरली नाही, कारण माझ्या सगळ्या स्टेप्स मला याद होते. आणि मला आईने एक गोष्ट सांगितली होती की असं समजायचं की समोर दगडं बसलेली आहेत. आणि खरंच जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा मेन थिंग काय असते की आपल्या चेहऱ्यावर खूप सारे लाईट्स लावलेले असतात आणि ते इतक्या ब्राईट लाईट्स असतात, कारण ऑडियन्सला अगदी लांबच्या ऑडियन्सला सुद्धा आपण दिसलं पाहिजे, आपला चेहरा दिसला पाहिजे, आपले फेशियल एक्सप्रेशन्स दिसायला हवे, त्यासाठी या ब्राईट्स लाईट असतात. पण त्या तुम्ही नॅचरली आपण कोणतीही लाईट आपल्या समोर लावली की त्याच्या पाठीमागे काय एवढं दिसत नाही. त्यामुळे ऑडियन्सला फक्त पुढची 1-2 रांगा असतात त्या आपल्याला दिसतात, पाठी कितपर्यंत आहे तेवढं दिसत नाही. आणि रात्रीचा जो शो असेल तर बिलकुल नाही दिसत. आणि तो रात्रीचाच फंक्शन होता, सगळे ओळखीचीच लोकं होती, पण सगळे पुढून अशी पाठी कितपर्यंत होते ते मला आजही नाही आठवत, पण खूप होते एवढं माहिती होतं. जेव्हा मी स्टेजच्या खाली होती तेव्हा माहिती होतं की खूप लांबपर्यंत, पण मला वरून एवढं काही दिसत नव्हतं. मी गेली, मस्त बिंदास डान्स केला. भीती होती मनात, पण सगळ्या स्टेप्स आठवत होत्या, सगळ्या स्टेप्स केल्या, लिप्स मुवमेंट केले. मी 5वीत असल्यामुळे मला तेव्हा एक्सप्रेशन्स किती द्यायचे काय असं ह्याचं एवढं नॉलेज नव्हतं. आणि तो माझा फर्स्ट सोलो परफॉर्मन्स होता, पण मी माझा सोलो परफॉर्मन्स पण खूप छान बेस्ट दिला आणि तेव्हापासून माझी एक वेगळी ओळखसुद्धा तयार झाली. आणि मी जेव्हा ते स्टेजवर डान्स करत होती, माझा डान्स संपला, सगळ्यांना मी असा हात जोडून थँक्यू म्हटलं, सगळ्यांनी इतके छान टाळ्या वाजवल्या, वा म्हटलं. तेव्हा मला इतकं छान वाटलेलं. म्हणजे मी जेव्हा स्टेजवर चढत होते तेव्हा एक भीती होती माझ्या मनात, जो स्टेज फिअर म्हणतो आपण. पण जेव्हा मी स्टेजवरून उतरले तेव्हा मी एकटी उतरली नाही, सोबत एक कॉन्फिडन्स घेऊन उतरली. आणि तो कॉन्फिडन्स कायम माझ्यासोबत राहिला. त्याच दिवशी म्हणजे जेव्हा तुम्ही फर्स्ट लावणी केली त्यानंतर मी चेंज केला आणि माझा एक सोलो डान्स होता. जेव्हा मी सेकंड टाईम स्टेजवर चढली तेव्हा मला भीती नाही वाटली, उलटी मला मज्जा वाटायला लागली की वाव. तेव्हा असं वाटलं की अजून 3-4 डान्स करायला हवे होते, पण ते 2च डान्स कोरिओग्राफ झाले होते, माझे 2च डान्स ठरले होते शोमध्ये. सो मी केले. सो मी कळलं की हे दरवर्षी इथे शोज होतात. सो मी पुढच्या वर्षाची वाट बघायला लागली. ते सगळं जे होतं तो माझा कॉन्फिडन्स होता. आणि कॉन्फिडन्स फक्त माझ्या एकटीच्या मेहनती नाही तर त्यात माझ्या आईची खूप हेल्प आहे. तिने मला नेहमी मोटिवेट केलं की कोणतंही मला म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, बॉलिवूडमधलं सगळ्यात कठीणातलं कठीण गाणं मला सांगायची आणि बोलायची हे तुला करायचंच आहे. आणि विदाऊट एनी कोरिओग्राफर, फक्त टी व्हीवर बघायचं. आणि तेव्हा लहानपणी आपल्याकडे एवढं सगळं म्हणजे इतके सगळे फॅसिलिटीज नव्हते जसं आज आहे. आज कोणतीही गोष्ट अडली की मी लगेच गुगल सर्च करते की हे कसं आहे ते कसं आहे. मला काही म्हणजे इवन लॅपटॉपमध्ये वगैरे की एखादी गोष्ट माझी काम करताना अडली तर हाऊ टू यूज दिस किंवा कोणतीही गोष्ट आपण गुगलवर सर्च करतो, यूट्यूबवर व्हिडिओज बघतो आणि लगेच ते होऊन जातं. कोरिओग्राफी म्हटलं की आज मी आता यूट्यूबवर टाकलं की मला या गाण्याची कोरिओग्राफी हवी तर तिथे ऑलरेडी 10-100 व्हिडिओ मिळणार. पण तेव्हा तसं काही नव्हतं ना. तेव्हा फक्त पिक्चरचं गाणं आहे जे CD मध्ये यायचं, आपली गोल CD ती लावायची आणि टी व्हीवर बघायचं, स्टेप्स करायचे, असं करत करत मी माझा डान्सचा प्रवास पुढे करत गेली. त्यानंतर मी खूप काही अचीव केलं. लाईक 2016मध्ये फॅशन क्वीनचा एक फॅशन शो होता, त्यात पण मला अवॉर्ड मिळालं. त्यानंतर मी ऑरिजिनॅलिटीमध्ये टॅलेंट हंटमध्ये गेली होती, त्यातही मला खूप छान असं अवॉर्ड मिळालं. मला खूप आनंद झाला. सो जेव्हा मी स्टेजवर गेली ना, दरवेळेस मी कॉन्फिडन्स
जास्त जास्त घेत गेली आणि मला खूप छान वाटायला लागले. आणि इतके वर्षापासून मी दरवर्षी डान्स करत आले तर तो स्टेज फिअर माझ्यातलं कायमचा निघून गेला आहे. जेव्हा मी शूटिंगवर सेटवर फर्स्ट टाईम कॅमेरासमोर आली होती तेव्हा तो मला स्टेज फिअर आठवला की हां मी जेव्हा फर्स्ट टाईम डान्सला गेलेली, पण माझ्यासोबत कॉन्फिडन्ससुद्धा होता, शिवाय आईची प्रेरणासुद्धा होती. तर मी माझा पहिला शॉट इतका छान दिला की सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. सो मला तो क्षणसुद्धा खूप छान आठवतो. आणि आता मग कॅमेरासमोर काय म्हणा किंवा स्टेजवर काय म्हणा, मी बिंदास करते, बिंदास परफॉर्म करते आणि मला खूप मजा वाटते. तर तुम्ही पण असं जर घाबरत असाल तर घाबरू नका. मी जे आईने मला सांगितलं तेच मी आज तुम्हाला सांगते की समोर दगडं बसले तसं समजा. कारण आपल्या चेहऱ्यावर इतके सारे लाईट्स असतात ना. मी जे कॉलेजला असताना डान्स केला होता, लावणी केलेली, मला वाजले की बारा फेमस लावणी आहे, कोणी करते, तर मी केली. आणि जेव्हा परफॉर्मन्स झाला त्याच्या 2-3 दिवसांनी सगळे मला ॲप्रिशिएट करत होते क्लासमध्ये. तर विचारत होते की प्राजक्ता तुला भीती कशी नाही वाटत गं एवढ्या मोठ्या स्टेजवर तू, कारण जे कॉलेजचा स्टेज खूप मोठा आणि छान वाटतं. तर मी म्हणाले की फर्स्ट, आणि त्याने हा प्रश्न विचारला की एवढ्या लोकांसोबत तू पब्लिकसमोर कसं काय डान्स करते, तुला भीती नाही करत. म्हटलं फर्स्ट ऑफ ऑल मला पब्लिक दिसतच नाही. आय एम नॉट जोकिंग, इट्स रिअल. कारण इथून लाईट्स येतात, इथून लाईट्स येतात, वरून लाईट्स येतात, शिवाय एक फोकस लाईट असते जी पूर्ण आपण जिथे जिथे मुवमेंट्स करतो ती फिरत राहते. एवढ्या सगळ्या डोळ्यावर लाईट आल्यानंतर समोरचं आपल्याला काही दिसतं का? सो इट्स नॅचरल, काहीच नाही दिसत. मग विचारच नाही करायचं ना की पुढे कोण आहे. जर तुम्हाला स्टेज फिअर असेल तर तुमच्यासाठी ही म्हणजे टेक्निक आहे की समोर कोण आहे हा विचारच करू नका. लाईटीकडे उलट जसे लाईट दिसत असेल ना त्या लाईटीकडे थोड्या बघून राहा, मग तर सगळं काळं काळं दिसेल. यू नो दॅट. तर जितके तुम्ही परफॉर्मन्स कराल ना तेवढं कॉन्फिडन्स मिळेल. अँड आय एम शुअर जसं मी माझ्या फर्स्ट स्टेज शो केला, चढताना भीती होती पण उतरताना कॉन्फिडन्स घेऊन उतरली, तुम्हीसुद्धा कॉन्फिडन्स घेऊनच उतराल. सो आय एम शुअर. तर बिंदास करा आणि तुमचा काही अनुभव असेल तर कमेंट्स करून मला नक्की कळवा.